तर महायुतीच्या अतिरिक्त उमेदवारासंदर्भात सस्पेन्स अजूनही कायम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची रात्री उशिरा खलबत झाली। पुढचे 3 तासामध्ये उमेदवार देणार की नाही याबाबत स्पष्टता आता येणार आहे। त्या पुढचे काही तास हे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी आता वेगळंच राजकारण रंगू लागलेले आहे। 9 सदस्यांना यावेळी निवडून जायचं आहे, मात्र जर 10वा यावेळी उमेदवार दिला तर मोठी चुरस निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे हा 10वा उमेदवार आता येणार का या संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम आहे। मात्र महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये मोठी चर्चा काल रात्री झालेली आहे, खलबत झालेली आहे। त्यामुळे आता पुढचे काही तासामध्ये काही वेगळं घडतंय का ते आपल्याला पाहायचं आहे। तर विधान परिषदेसाठी महायुतीचे उमेदवार कोण आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया। तर सुनील कर्जतकर भाजपकडून त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे। माधवी नाईक यांचंही नाव भाजपनं दिलेलं आहे। तर भाजपकडूनच आणखी एक महत्त्वाचं नाव आलेलं ते म्हणजे संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार। विधान परिषदेसाठी महायुतीचे आपण उमेदवार पाहतोय। बच्चू कडू शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत आणि आणखी एक उमेदवार शिवसेना देणार आहे, ज्याचं नाव अजूनही गुपित आहे। हे नाव पुढे आलेलं नाही, मात्र नीलम गोऱ्हे यांच्या नावाची इथे चर्चा सुरू आहे। तर इकडे झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीकडून आपला आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। हे झाले महायुतीचे उमेदवार आणि 9वा उमेदवार देणार का याबाबत आता चर्चा सुरू आहे। त्यामुळे हा सस्पेन्स लवकरच समोर येईल।